Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new topic all about money from standard 5th. All about money. Okay, म्हणजेच पैशांबद्दल सर्व काही. Okay, so let's start the lesson. We all need money to buy things, to pay and to pay people who works for us. Okay. तर वी नीड मनी मीन्स आपल्याला पैशाची गरज असते. कशासाठी? तर टू बाय मीन्स टू बाय म्हणजे खरेदी करणे. थिंग्स म्हणजे वस्तू. तर ज्या वेगवेगळ्या वस्तू असतात त्या खरेदी करण्यासाठी पैशाची गरज असते. अँड टू पे पीपल हू वर्क्स फॉर अस. तर आपल्यासाठी जे काम करणारे लोक असतात त्यांना पेमेंट करण्यासाठी ते आपल्याला पैशांची गरज असते. बट व्हॉट इज अ मनी? हे पैसे काय आहेत? हू इन्व्हेंटेड मनी? या पैशांचा शोध कोणी लावला? इन्व्हेंटेड मीन्स शोध. टुडे वी सी मनी इन द फॉर्म ऑफ कॉइन्स अँड नोट्स. तर आज आपल्याला पैसे जे आहेत ते कॉइन्स आणि नाणी म्हणजेच नोटांच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे पैसे आढळून येतात. नाऊ नेक्स्ट. करन्सी. करन्सी म्हणजेच काय? तर चलन. कॅश मनी म्हणजेच रोख पैसे. यामध्ये दोन पार्ट आहेत, कॉइन्स अँड नोट्स. ओके. आता कॉइन्समध्ये कोणकोणते कॉइन्स आहेत ते बघूया. 50 पैसे कॉइन 50 पैशाचं नाणं. 1 रुपी कॉइन 1 पैशाचं नाणं. 5 रुपीज कॉइन 5 पैशाचं नाणं. अँड 10 रुपीज कॉइन 10 पैशाचं नाणं. अशा प्रकारे कॉइन्स आपल्याला आढळून येतात. आता आपण नोटांमध्ये बघूयात. 5 रुपीज नोट 5 रुपयाची नोट. 10 रुपीज नोट 10 रुपयाची नोट. 20 रुपीज म्हणजेच 20 रुपयाची नोट. 50 रुपीज 50 रुपयाची नोट. 100 रुपीज 100 रुपयाची नोट. 500 500 रुपयाची नोट. अँड 2000 रुपीज नोट तर 2000 रुपयांची नोट. तर अशा प्रकारे नोट आपल्याला आढळून येतात. ना या ठिकाणी हे बघा, हे सिम्बॉल दिलेलं आहे. हे जे सिम्बॉल आहे हे कशाचं आहे? तर रुपीजचं सिम्बॉल इथे दिलेलं आहे. दीज आर द कॉइन्स अँड नोट्स वी यूज इन इंडिया. आता आपण जे कॉइन्स आणि नोट्स बघितले ते आपण इंडियामध्ये वापरतो. बट डिफरंट कंट्रीज यूज डिफरंट कॉइन्स अँड नोट्स. पण वेगवेगळे जे देश आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाणी आणि नोटा वापरतात. देअर मनी इज नोन बाय अ डिफरंट नेम्स. आणि या प्रत्येक देशातील जे मनी आहेत, जे पैसे आहेत ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. ओके. या ठिकाणी बघा एक सेंटेन्स दिलेला आहे. मनी डज नॉट ग्रो ऑन ट्रीज. पैसे झाडाला लागत नाहीत. तर त्यासाठी काय करावे लागतात? कष्टच करावे लागतात. नाऊ नेक्स्ट. इन द युनायटेड स्टेट्स दे यूज डॉलर्स. ओके. तर जे युनायटेड स्टेट्स आहेत ते डॉलरचा वापर करतात. या ठिकाणी डॉलरचे जे चिन्ह आहे ते या प्रकारचं आहे. ओके. इन इंग्लंड दे यूज पाऊंड्स. तर इंग्लंडमध्ये पाऊंड्स वापरले जातात आणि त्याचे चिन्ह या ठिकाणी इथे दिलेले आहेत. बट लॉंग अगो पीपल डिड नॉट यूज कॉइन्स अँड नोट्स. परंतु फार वर्षापूर्वी लोक जे आहेत ते कॉइन्स आणि नोट्स वापरत नव्हते. दे एक्सचेंज वन थिंग फॉर अनादर. मग हे लोक व्यवहार कसे करायचे? तर दे एक्सचेंज वन थिंग फॉर अनादर. एका गोष्टीसाठी दुसरी वस्तू देऊन ते मिळवायचे. म्हणजेच काय करायचे? वस्तूंची आदानप्रदान ते करायचे. दिस वॉज नोन ॲज बार्टर. ओके. तर याला काय म्हटलं जातं? बार्टर असं म्हटलं जातं. बार्टर म्हणजे काय? तर वस्तू विनिमय. याला म्हणतात वस्तू विनिमय. म्हणजेच काय?
तर एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू. इट मे सीम अनबिलिव्हेबल बट लॉंग अगो पीपल इवन यूज स्पेशल स्टोन्स ॲज मनी. आपल्याला आता हे अविश्वसनीय आहे, आपल्याला विश्वास बसणार नाही, पण लॉंग अगो फार वर्षापूर्वी त्या काळातील लोक विशिष्ट असे जे स्टोन्स आहेत, स्पेशल स्टोन्स आहेत किंवा दगड आहेत, त्यांचासुद्धा ते मनी म्हणून उपयोग करत असत. इमॅजिन हाऊ डिफिकल्ट इट मस्ट हॅव बीन टू कॅरी दिस मनी. ओके, कल्पना करा. इमॅजिन म्हणजे काय? कल्पना. किती डिफिकल्ट असेल, किती अवघड असेल हे पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी किती अवघड असेल याची कल्पना करा. People also use bricks of salt, shells, cowries as money in the past. ओके, पूर्वीच्या काळी लोक जे आहेत ते मिठाच्या विटा, ब्रिक्स म्हणजे काय? विटा, मिठाच्या विटा, शेल्स म्हणजे शिंपले अँड कावरीज म्हणजे कवडे, हे पैसे म्हणून पूर्वीच्या काळी लोक वापरत असायचे. नाव दे गेव ग्रेन, फार्म प्रोड्यूस, कॅटल, गोट्स, चिकन एक्सेट्रा. ते धान्य द्यायचे. फार्म प्रोड्यूस म्हणजे शेतात जे उत्पन्न व्हायचे ते द्यायचे. कॅटल मीन्स गुरे द्यायचे. गोट्स बकऱ्या द्यायचे. चिकन्स म्हणजे कोंबड्या द्यायचे. कशासाठी? इन रिटर्न्स फॉर थिंग्स लाईक क्लॉथ्स, टूल्स, इम्प्लिमेंट्स ऑर ॲज वेजेस. तर कपडे घेण्यासाठी, जे टूल्स असतील किंवा हत्यारं असतील जे शेतासाठी लागतात ते घेण्यासाठी. अँड इम्प्लिमेंट्स ऑर ॲज अ वेजेस. वेजेस म्हणजे जी काही मजुरी आहे ती या वस्तूंच्या माध्यमातून दिली जायची. देन दे बिगॅन टू यूज बिट्स ऑफ प्रिशियस मेटल्स. त्यानंतर मात्र त्यांनी जे काही प्रिशियस मेटल आहेत म्हणजेच मौल्यवान धातू आहेत त्या धातूंचा त्यांनी वापर करायला सुरुवात केली. लाईक गोल्ड, सिल्वर अँड कॉपर ॲज अ मनी. मग या मेटलमध्ये गोल्ड म्हणजे सोनं आहे, सिल्वर म्हणजे चांदी आहे आणि कॉपर म्हणजे तांबं, याचा त्यांनी पैसे म्हणून वापर करायला सुरुवात केली. इट वॉज इझियर टू कॅरी मनी अँड अराउंड. तर आता हे पैसे इकडून तिकडे न्यायला खूप म्हणजे सोपे झाले होते. पेपर मनी वॉज द फर्स्ट यूज इन चायना. आता जे काही पेपर मनी आहेत, कागदी पैसे आहेत, ते सर्वात अगोदर चीनमध्ये म्हणजेच चायनामध्ये वापरले गेले. 1000 वर्षापूर्वी हे पैसे वापरायला सुरुवात झाली. पेपर मनी ऑर नोट्स हॅव नो व्हॅल्यू ऑफ देअर ओन बट अ नोट इज अ प्रॉमिस टू गिव्ह दॅट मच मनी. आता जे काही कागदाचे नोट्स आहेत, पैसे आहेत, त्यांचे स्वतःचं असं काही व्हॅल्यू नाही आहे. नोट्स हॅव नो व्हॅल्यू ऑफ देअर ओन. त्यांना स्वतःचे असं मूल्य नाही आहे, परंतु एक प्रॉमिस आहे, एक प्रकारचे वचन आहे. टू गिव्ह दॅट मच मनी म्हणजे तेवढे पैसे आपण दिलेले आहेत अशा प्रकारची ती एक हमी आहे. These notes are printed by the government. आता या नोटा कोण छापत असतं? तर बाय द गव्हर्नमेंट म्हणजे सरकार असेल, शासन असेल, ते या नोटा काय करत असतात? छापत असतात. नो वन एल्स अलाउड टू प्रिंट नोट्स. कोणालाही नोटा छापण्याची परवानगी नाही, फक्त शासनच छापू शकतं. यू मस्ट यूज युअर मनी केअरफुली. तुम्ही तुमचे पैसे काळजीपूर्वक वापरले पाहिजे. यू शुड नॉट राईट ऑन देअर नोट्स ऑर टीयर और क्रम्पल द नोट्स अँड डॅमेज देम इन एनी वे. तुम्ही त्या नोटेवर काहीही लिहायला नको, काहीच लिहायचं नाही. और टीयर म्हणजेच ती नोट फाडायची नाही, और क्रम्पल किंवा ती चुरगळायची नाही, आणि कोणत्याही प्रकारे त्या नोटचं नुकसान होईल, ती डॅमेज होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. यू शुड ऑल्सो बी केअरफुल व्हेन यू स्पेंड मनी. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा पैसे स्पेंड करता, खर्च करता, त्यावेळेला तुम्ही त्यांची काळजी घेतली पाहिजे. पीपल हॅव टू वर्क हार्ड टू अर्न मनी. लोकांना पैसे कमविण्यासाठी खूप कष्ट, खूप काम करावं लागतं. त्यामुळे पैसे खर्च करताना खूप काळजीपूर्वक आपण खर्च करायला हवेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 5चा ऑल अबाउट मनी हा लेसन इथे बघितला. ओके, आय होप यू अंडरस्टँड इट. नाव
पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.